धुळ्याच्या रुग्णाला सिद्धिविनायक पावला. धुळ्यामधील विनायक सैंदाने या रुग्णाला सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये जीवनदान मिळाले. या रुग्णाला हृदयाचा गंभीर आजार होता. रुग्णाच्या तिन्ही नसा ब्लॉक झाल्या होत्या. ठाणे शहराचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी रुग्णाला उपचार करावेत अशी शिफारस वर्तकनगरचे सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉक्टर अमोल गीते यांच्याकडे केली. त्यानुसार डॉक्टर अमोल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अभिषेक जोशी आणि त्यांची टीम यांनी रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. रुग्ण या आजारातून ठणठणीत बरा होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आला. याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी तेथील डॉक्टरांचे आणि स्टाफचे आभार मानले. धुळ्याहून आलेले पेशंट विनायक सेंगदाने एवढ्या लांबून धुळ्यामधून खानदेशमधून आपल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांना हृदयाचा मोठा आजार होता, ट्रिपल वेसल डिसीज, म्हणजे त्यांच्या तिन्ही नसा ब्लॉक होत्या आणि त्यांना तिथे सांगितलं होतं की आता तुम्हाला मोठं ऑपरेशन लागणार आहे, ओपन हार्ट सर्जरी लागणार आहे, बायपास सर्जरी लागणार आहे. मग इथे आपले ठाणे शहराचे उपमहापौर कृष्णा पाटील यांचे हे जवळचे परिचयाचे होते. मग कृष्णा पाटील साहेबांचा मला कॉल आला. ते बोलले गावाकडून एका पेशंटला इकडे बोलवायचं आहे, आपल्याला बायपास सर्जरी करायची आहे त्यांची, आणि विशेष म्हणजे ही सर्जरी त्यांना आपल्याला पूर्ण मोफत करून द्यायची. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत, आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत तुम्ही कुठल्याही स्कीममध्ये त्यांचं मोफत सर्जरी करून द्यावी अशी त्यांनी मला विनंती केली. मग त्यांचे नातेवाईक मला भेटायला आले सर्व फाईल घेऊन, आणि आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना वेळ दिला आणि त्यानुसार ते धुळ्याहून इकडे आले. त्यांची ओपन हार्ट सर्जरी, बायपास सर्जरी झाली आणि आज ते व्यवस्थितपणे घरी जात आहेत. त्यांचा आज डिस्चार्ज होत आहे. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत आपल्यासोबत. नेमकं तुम्ही धुळ्याहून इथे पोहोचले, हे कसा तुमचा प्रवास होता, म्हणजे कशासाठी तुम्ही एवढे लांब आले? माझी ताई ठाण्यामध्येच असते. माझे दाजी आले होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की ठाण्यामध्ये आपण करूया, सिद्धिविनायक हॉस्पिटल छान आहे. आणि गीते सरांकडे आलो तर गीते सरांनी आम्हाला चांगलं कन्व्हिन्स केलं आणि डॉक्टर जोशी, अभिषेक जोशी सरांनी ऑपरेशन छान लगे केलं. इथलं स्टाफ पण एकदम मस्त आहे, सगळे मावशी, मामा, त्याच्यानंतर डॉक्टर. आणि 8-10 दिवसापासून आम्ही इथे थांबलो, तर वाटलंच नाही हॉस्पिटलमध्ये थांबलो. एकदम घरगुती सारखं एकदम आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं. ओव्हरऑल म्हणजे इथले सगळे काही ट्रीटमेंट आहे, सगळ्या डॉक्टरांचे उपचार आहेत, ज्यांनी शस्त्रक्रिया केली असे डॉक्टर आपले जोशी सर अतिशय तज्ञ बायपास करणारे डॉक्टर आहेत. आणि ते बॉम्बे हॉस्पिटल आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल अशा 2च ठिकाणी आहेत. अतिशय निष्णात हृदयाची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आहेत आणि त्यांनी यांचं ऑपरेशन केलेलं आहे. आज व्यवस्थित सगळं ऑपरेशन होऊन त्यांचा आपण आज डिस्चार्ज करत आहोत. त्यांच्या सर्व नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून एक समाधान आम्हाला मिळतं. आणि महत्त्वाचं म्हणजे हा पेशंट एवढ्या दुरून आल्यानंतर व्यवस्थितपणे घरी चाललेला आहे. एवढं मोठं जरी ऑपरेशन असलं तर काही दिवस ते व्हेंटिलेटरवर सुद्धा होते, त्या व्हेंटिलेटरवरून बाहेर आले आणि आज व्यवस्थित घरी चाललेले आहेत. म्हणजे खरोखरच एक समाधानाची गोष्ट आहे. आमच्या सर्व टीम, कार्डियकची टीम असेल, ICUची टीम असेल, या सगळ्यांनीच एफर्ट्स घेतले आणि असे पेशंट्स, बायपासचे पेशंट हे आपल्या हॉस्पिटलमध्ये रेग्युलर सर्जरी झाल्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काही लोक कोल्हापूरमधून येतात, काही पुण्यामधून येतात, काही मराठवाड्यातून येतात आणि सगळे रुग्ण एक सिद्धिविनायक हॉस्पिटलवर याचा सगळ्यांचा विश्वास आहे. आणि हा विश्वास असा सार्थ राहण्याची आम्हाला शक्ती मिळावी, आम्हाला अशाच प्रकारचं एक ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि यांना पुढील त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांना एक व्यवस्थित, एक निरोगी, आणि त्यांचं एक जे हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे ते सक्सेस झालेलं आहे, तर त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं जावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो हॉस्पिटलकडून. आणि काहीही लागलं, तुम्ही नातेवाईक आता इथे ठाण्यामध्ये तुमचे बरेचसे नातेवाईक आहेत, कुठलीही कार्डियक इमर्जन्सी असेल किंवा काही असेल तर नक्कीच तुम्ही सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये या. आमची टीम पूर्ण मदत करण्याचाच प्रयत्न करेल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.